नमस्कार मंडळी. आता लाल गाजराचा सीझन संपत चालला आहे, पण त्याआधी आपल्या गावाकडचं एक खास गाजराचं लोणचं म्हणजे गाजराचं सॅलड तुम्ही करून पाहिलं का? मस्त ताजे गाजरं, लसणाची पात, कोथिंबीर आणि काही मसाले जसं की तिखट, मीठ, हळद इत्यादी साहित्यामध्ये आपण भन्नाट चवीचं सॅलड किंवा गाजराचं लोणचं करू शकतो. आणि हे लोणचं तुम्ही भाजी नसतानाही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता, त्यासोबत जेवण करू शकता. तसेच हे हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर सर्वप्रथम आपण गाजर स्वच्छ धुवून काढलेलं आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर गाजराला काही ठिकाणी खड्डे असतात, मुळ्या वगैरे असतात, त्यात माती जाऊ शकते, तर तेही आपण काढून टाकणार आहे आणि त्यानंतर किसणीवर किसून घेणार आहे. फक्त 2 ते 3 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे गॅसची गरज नाही, म्हणजे शिजवायचंही टेन्शन नाही. तर गाजर आपण 2 घेतलेली आहे. त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, लसूणची पात, सध्या बाजारामध्ये लसूणची पातही मस्त मिळते, तर आपण 2 गाजर घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी लसूणची पात घेतलेली आहे. तर तुम्ही गाजर किसून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने बारीक कापूनही घेऊ शकता. तुम्हाला बारीक कापून घ्यायचं आहे का किसून घ्यायचं आहे, तर ते तुम्ही ठरवू शकता. अशा काही ह्या कच्च्या रेसिपी आहे, म्हणजे शिजवायचं टेन्शन नाही आणि त्या चवीला अप्रतिम लागतात, पौष्टिक असतात. जसे की मेथीचा खुडा, आमच्या भागामध्ये तोही खूप प्रसिद्ध आहे. शेपूच्या भाजीचा खुडा, तर शेपूची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबीरचा खुडा, अशा प्रकारच्या ह्या रेसिपी 2 ते 3 मिनिटात तयार केल्या जातात आणि तोंडी लावायला त्या घेतल्या जातात. खायला अप्रतिम असतात आणि पौष्टिक तर खूपच. तर आता आपण गाजर पूर्णपणे कापून आणि किसून घेतलेलं आहे. त्यानंतर लसूणची पात स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि कपड्यामध्ये कोरडीसुद्धा करून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि लसूणची पात कोरडी करून घ्या, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश लागणार नाही. त्यानंतर लसूणची पातही मस्त बारीक कापून घ्या. जर तुमच्याकडे लसूणची पात नसेल आणि तुम्हाला अशा प्रकारची रेसिपी तयार करायची आहे, तर तुम्ही लसूण घेऊ शकता आणि तो जाडसर ठेचून घेऊ शकता आणि अशा प्रकारे रेसिपी करू शकता. आणि हो, ही रेसिपी तुम्ही फक्त 2 दिवस पुरेल इतकीच बनवा, म्हणजे 1 गाजर किंवा 2 गाजर घेऊन. जास्त दिवस हे टिकत नाही, तर तुम्ही ताजी ताजी बनवायची आणि खायची. तर बघा, आता आपण लसूणची पातही कापून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये हळद टाकायची. हळद थोडीशी शिल्लक टाकायची, म्हणजे जसे आपण पाव चमचा घेतो तर अर्धा चमचा टाका. मीठही चवीनुसार थोडं जास्त टाका. थोडीशी मी लाल मिरची पावडरसुद्धा घेतलेली आहे. तर बस, आता लसूणची पात टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आणि मस्त हे मिक्स करायचं. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि खायला घ्यायचं. जवळपास लाल गाजराचा सीझन आता संपत येत आहे आणि गाजरं कमी प्रमाणात आपल्याला विकत मिळतात. तर त्याआधी गावाकडची ही खास रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. लसूण पातही मिळते, गाजरही मिळते आणि यामध्ये काही जास्त मसाल्याचीही गरज नाही किंवा जास्त साहित्याची गरज नाही, परंतु ही रेसिपी खूपच चविष्ट लागते. कमी वेळात तयार होणारी ही डिश जेवणासोबत खायला एकदम परफेक्ट आहे. तर बघा, मस्त मिक्स करून आपलं सॅलेड म्हणजेच गाजराचं लोणचं तयार झालेलं आहे आणि हे आता आपण जेवणासोबत घेणार आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.